2027 मध्ये नाशिक शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी याकरिता मध्य रेल्वेकडून नाशिक शहरामध्ये कोट्यावधींचे पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात आहेत। यामध्ये 7 प्रमुख रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे। चला तर मग काय काय कामं केली जात आहेत, ही सगळी कामं कधीपर्यंत पूर्ण केली जाणार आणि याचबरोबर इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर सुद्धा सविस्तर आणि सोप्या शब्दात बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नाशिक त्र्यंबकेश्वर इथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक प्रकल्पांचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। जसं की शहरातील अंतर्गत रस्ते सुधारणे असो किंवा मग शहराच्या बाहेर सुरू असणाऱ्या रिंग रोडचं काम असो। आता अशातच मध्य रेल्वेकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुद्धा राबवली जाते। सुमारे 1455 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमुळे केवळ कुंभमेळा दरम्यान होणारी प्रचंड गर्दी सुरळीत हाताळता येणार नाही, तर यासोबतच नाशिक परिसरातील रेल्वे व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक सुद्धा होणार आहे। दरम्यान याबद्दल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये याबद्दल माहिती दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ऐतिहासिक वारसा इमारतीमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आर्थिक वर्ष 2025-26 मधील कामगिरीचा आढावा सुद्धा घेताना गोस्वामी यांनी असं सांगितलंय की नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि विस्तार कामं हाती घेण्यात आली आहे, ज्यामध्ये नाशिक रोड, देवळाली, ओढा, सुकेने, खेरवाडी, इगतपुरी आणि लासलगाव या महत्त्वाच्या स्थानकांवर लूप लाईन वाढवणे, प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवणे आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उभारणे ही कामं वेगाने सुरू आहेत। यासोबतच वाढत्या प्रवासी संख्येला तोंड देण्यासाठी या स्थानकावर विशेष होल्डिंग एरिया अर्थातच प्रवाशांना थांबण्यासाठीची जागा तयार केली जाते आणि त्यामुळे कुंभमेळ्याच्या काळामध्ये प्रवाशांना सुरक्षित आणि नियोजनबद्ध थांबण्याची सुद्धा सुविधा इथे उपलब्ध करून दिली जाणार आहे। पुढे प्रतीक गोस्वामी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे। या काळामध्ये लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे येत असतात, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य यावेळी दिलं जात असून आम्ही संपूर्ण रेल्वे व्यवस्थेचा दर्जा उंचावण्याचं काम सुद्धा करत आहोत आणि याबद्दल त्यांनी ही स्पष्ट भूमिका सुद्धा मांडलेली आहे। यासोबतच या कामांतर्गत कुंभमेळ्याच्या काळातील गर्दी लक्षात घेऊन केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर संपूर्ण प्रवासी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर सुद्धा भर दिला जातोय, ज्यामध्ये स्थानकांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, अत्याधुनिक उद्घोषणा प्रणाली बसवणे, त्याचबरोबर प्रवासी वाहतुकीसाठी स्मार्ट नियोजन करणे, तसंच गाड्यांच्या आगमन आणि निर्गमनाचं काम सुद्धा अचूक वेळापत्रक देखील तयार करण्यात असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यामुळे नागरिकांना आता प्रवास करताना कोणत्याही त्रासाला सामोरं जाण्याची वेळ पडणार नाहीये। शिवाय इथे येणाऱ्या देश परदेशातील भाविकांसाठी प्रवासी स्थानकावर पोहोचल्यापासून ते अगदी कुंभ स्नानासाठी जाणं आणि पुन्हा सुरक्षितपणे परत रेल्वे गाडीमध्ये बसणं या संपूर्ण प्रवासाचा सुद्धा एक सर्वसमावेशक आराखडा सुद्धा तयार करण्यात येतोय, ज्यामुळे कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही। शिवाय नाशिक सोबतच इगतपुरी हे देखील निसर्गरम्य आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे, त्याचबरोबर शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असल्यामुळे या भागातील स्थानकांचा विकास सुद्धा आता या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलाय। यामुळे केवळ कुंभमेळ्यापुरतच नव्हे तर भविष्यातील पर्यटन आणि धार्मिक प्रवासाला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे। आता अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे इतकी सगळी कामं युद्ध पातळीवर सुरू असताना काही कामं सुरू केली आहेत, त्याचबरोबर मग ही कामं नेमकी आता कुंभमेळ्याच्या आधी पूर्ण होतील का? तर ही सर्व कामं 2027 पूर्वी पूर्ण करण्याचं प्रशासनाचं नियोजन करण्यात आलंय। बरं, इतकंच नाही तर यासाठी यंत्रणा जोरदार कामाला लागली असल्याचं सुद्धा गोस्वामी यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या बैठकीमध्ये मध्य रेल्वेच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा सुद्धा सविस्तर आढावा मांडला गेला, त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया। तर प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन यंदा 7 नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या असून त्यामध्ये आधुनिक वंदे भारत आणि अमृत भारत गाड्यांचा समावेश आहे। याशिवाय 10 अतिरिक्त सेवा सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत, तर हार्बर मार्गावर 14 वातानुकूलित लोकल गाड्यांची भर घालण्यात आली असल्याचं म्हटलं गेलंय। मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 400 फेऱ्यांची वाढ करून एकूण 8400 फेऱ्या या चालवण्यात आल्याचं म्हटलं गेलंय।
सणासुदीच्या काळात सुद्धा प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊनच 348 विशेष गाड्या चालवण्यात आल्या, तर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी अतिरिक्त प्रवासी संख्या हाताळण्याकरिता 15 मार्च पासून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय। त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या दृष्टीने सुद्धा मोठी प्रगती झाली असून 66 नवीन थांबे विकसित करण्यात आलेत। महाराष्ट्रामध्ये 5 नवीन स्थानकं उभारण्यात आली असून आणखी 12 स्थानकांची कामं सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहेत। रेल्वे सेवेत गती आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा 77 गाड्यांचा वेग ताशी 130 किलोमीटर पर्यंत वाढवण्यात आल्याचं म्हटलं जातंय। आता अनेकांना याबद्दल असंही वाटू शकतं की हे फक्त पाण्यासारखा पैसा खर्च करण्यासाठी आणि स्वतःचे खिसे भरण्याकरिता केलं जात असेल, पण अगदीच असं असेल असं आपल्याला म्हणता येणार नाही। तर याची नेमकी गरज काय हे सुद्धा आपण समजून घेऊया। तर सिंहस्थ कुंभमेळा हा मगाशी म्हटल्यानुसारच जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक मानला जातो। 2015च्या तुलनेमध्ये 2027 मध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात इथे वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि 2 ते 3 कोटीहून अधिक श्रद्धाळू किंवा अधिक भाविक इथे दाखल होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि या पार्श्वभूमीवर विशेषतः रेल्वे व्यवस्थेवर प्रचंड ताण येणार असल्याची भीती वारंवार व्यक्त केली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये सुविधा अपुऱ्या ठरल्यास चेंगराचेंगरीसारख्या गंभीर घटना घडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित व सुलभ सेवा देणं हा देखील या गुंतवणुकीमागील मुख्य उद्देश असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। एकूणच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मध्य रेल्वेकडून राबवले जात असलेले हे प्रकल्प केवळ तात्पुरत्या व्यवस्थेपुरते मर्यादित नसून दीर्घकालीन दृष्टीने सुद्धा नाशिक आणि आसपासच्या परिसराच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहेत असं म्हणता येणार आहे। यासोबतच आधुनिक सुविधा, मजबूत पायाभूत व्यवस्था आणि अचूक नियोजन यांच्या जोरावर येणाऱ्या काळात रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या कुंभमेळ्याच्या वेळी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये घडू नये यासाठी सगळे काही प्रयत्न केले जात आहेत। त्याचबरोबर भाविकांची काळजी घेणं हा सगळ्यात मोठा हेतू यामागचा आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, पण मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।